विल्यारं गाणं होणार रिलीज. विदर्भाचा विल्या म्हणजे साधा माणूस यांचं लवकरच आपला विल्यारं गाणं होणार रिलीज. नमुने प्रोडक्शन प्रस्तुत. स्वतः साधा माणूस नवीन रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अख्ख्या महाराष्ट्राला हसवणारा रील स्टार विल्या म्हणजे विलास धळटे यांचं आपल्या विल्यारं हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विलास धळटे सध्या यूट्यूबवर आपल्या कलेनं प्रेक्षकांची मने जिंकत आहे. थोडा कायचा विचार करता बे? मी ह्या विचार करतो का पैसे आल्यावर पहिले फिक्स टाकू का मोठा धंदा टाकू. का नाही तर मग एक काम करू, मोठं घर बांधू. ज्या घरामध्ये बड्यापैकी मार्बलवाली स्टाईल राहीन, हे ते राहीन, आलिशान घर बांधू. का नाही तर मग बंगला बांधू. का नाही तर मग असा विचार करतो का घरामध्येच भाड्याच्या खोल्या काढून भाड्यानं देऊन देऊ. नाही तर मग एक काम करतो, सगळा पैसा बँकेत फिक्स टाकून देतो म्हणजे व्याज येते मले. आणि गाडीमध्ये BMW घेऊ का मर्सिडीज घेऊ. बाप बाप बाप. आणि बायकोले सोन्याचा हार घेऊ का बांगड्या घेऊ हा विचार करतो. बापरे, का एवढा पैसा त्याकडे आला कुठून? पैसा मी ड्रीम इलेव्हनवर 49 रुपयाची टीम लावली ना. पागल का बे तू? बी त्या कामात पडला का बे? काहून काय झालं? फ्रॉड राहते ते. फ्रॉड राहते मग ते महेंद्रसिंग धोनी कशी ऍडव्हर्टाइजमेंट करते अशी कशी फ्रॉड राहणार आहे. त्यांना पैसा भेटते. त्यांना पैसा भेटते, मला पैसा भेटत मग 49 रुपये लावले. खरं बाबू तू पागल आहे. मी पागल नाही. आता तेवढं मोठं महेंद्रसिंग धोनी सांगणार आहे म्हणजे बरोबरच असेल ना. तू पागल आहे. मी करोडपती बोलतो. आता तू माझ्यावर जळून राहिला म्हणून. मी काय जडू जळत आहे. पागल आहे तू. अबे विल्या, मी असं का तू रशियाला चालला म्हणून? हो दादा, मी रशियाला चाललो. विल्या, हो दादा. विल्या, हो दादा. विल्या, हो दादा. विल्या, हो दादा. कायले चालला बे रशियाले? अरे दादा कसं आहे ना माहिती का, जेवढे बी बिन लग्नाचे मित्र आहे ना त्याच्यासाठी माहिती का लग्नाने पोरी आणा चाललो. विल्या, हो दादा. 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 विल्या. हो दादा. कुठे म्हणतो सरकारी नोकरी लागली? अमरावतीत कुठे ढगफुटी तर कुठे धोधो पाऊस. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार मधील मादान गावात ढगफुटी झाली असून सर्व मादान गावाला पाण्याने वेढले आहे. तर प्रशासन मदतीला धावून आले आहे. अजूनही बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरूच आहे. कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी पिके पाण्यात बुडाल्यामुळे शेतकरी वर्गाला मोठा धक्का बसला आहे. हवामान विभागाने येणाऱ्या काही दिवसात जोरदार पावसाचा इशाराही दिला असल्यामुळे संकटकालीन परिस्थितीवर प्रशासन मात्र लक्ष देऊन आहे. मी जातो सोबत. महादेवराव बोदळे यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण झाला संपन्न. 15 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र कामगार मंडळ ललित कला भवन अकोला येथे महादेवराव बोदळे माजी सैनिक यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले आहे. यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती होती. वलगावात निघाली हर घर तिरंगा रॅली. वलगावातील शाळेने हर घर तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीत शिक्षक, विद्यार्थी यांच्यासह पोलीस प्रशासन आणि राजकीय व सामाजिक कार्यकर्ते तसेच गावकरी मंडळी सहभागी झाले होते.
man last, but I don't know if that can erase all the past and the pettiness. A reflection of the emptiness, hilarious. You think you're with my time, you're delirious. आज हर घर रॅलीचा हा वलगावातील सर्व शाळा सहभागी झाली आणि या शाळेच्या अंतर्गत हर घर रॅली उपक्रम राबवला जात आहे. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.